नाशिक प्रमोद महाजन गार्डन, सुंदर असं गार्डन आहे आणि आजच उद्घाटन झालेलं आहे। बघू शकता इथे मस्त बाल गोपालांसाठी व्हिडिओ फोटो काढण्यासाठी सुंदर असं कार्टून लावलेले आहेत। बघा ती किती छान मुलगी उभी बघा त्याच्यासोबत। त्याचप्रमाणे इथे बघू शकताय इथे लहान लहान मुलांसाठी खूप छान छान स्टॅच्यू लावलेले आहेत, जसं की हा बघा गोलू मोलू काय काय नाव आहे, छोटा भीम वगैरे सगळ्याच गोष्टी इथे आहेत। त्याचप्रमाणे हे बघा टायगरवरती दुसरा टायगर बसला आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने खूप सुंदर असं इथे गार्डन रिनोव्हेट केलेलं आहे आणि मुलांच्या सेफ्टीसाठी खालती जे दिसते तिथे रबर आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा असं प्रेस जर केलं तर प्रेस होतं ते, म्हणजे मुलांना पडले तरी लागायला नको याची ही पूर्ण काळजी घेतलेली आहे। आपल्या नाशिकचं मेन सेंटर आहे गंगापूर रोड आणि इथे इतकं सुंदर गार्डन असलंच पाहिजे होतं आणि ते लाखो रुपयाची लाइटिंगच आहे आणि करोडो रुपयाचं टोटल इन्व्हेस्टमेंट आहे इथे। तर मित्रांनो आपलं काम आहे की जितकं सुंदर आपलं गार्डन आहे तितकेच आपण काळजी घ्यायचं ही आपलं काम आहे। जर आपण ते काळजी घेतली नाही, त्याला मेंटेन केलं नाही तर ते परत खराब होऊन जाणार, मेंटेन राहणार नाही। ज्याचे एज लिमिट आहे त्याच लोकांनी खेळलेलं उत्तम राहील आणि कचरा न करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। कारण मित्र जर कचरा झाला आणि पूर्ण त्याची जर वाट लागली तर तिथे येणार पण कोणी नाही। आणि आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथे दाखवतोय बघा, हे डस्टबिन इथे कचरा टाकलेला आहे। ॲक्च्युली डस्टबिनच्याच समोर कचरा एवढा पडलेला आहे। डस्टबिन इतकं जवळ असतं त्यांनी कचरा त्यात का नाही टाकला की कचरा भरला गेल्यामुळे त्यामध्ये त्यांना टाकायला नाही चान्स मिळाला, याची मलाही कल्पना नाही आहे। परंतु यावरती आपल्याला नक्कीच काम करावं लागेल। ही काय कोणाच्या एकट्याची मालमत्ता नाही आहे, कोणाची प्रॉपर्टी नाही, ही सर्व आपल्या नाशिककरांची मालमत्ता आणि प्रॉपर्टी आहे। तर आपलं काम आहे की आपण हे व्यवस्थित मेंटेन करायचं आणि याला चांगलं ठेवायचं। तर बघा फॅमिली मेंबर मस्तपैकी आपल्या लहान मुलांसोबत खेळत आहेत, बलून्स आहेत, बाहेर पॉपकॉर्न विकत घेऊन खात आहेत, मस्त तिथे छान एलिफंट आहे, फॅमिली बसलेली आहे। बरेच लोक आहे बघा जेवणाचा यांचा मस्त बेत झालेला आहे। जेवण झाल्यानंतर आपल्या चटया वगैरे घेऊन ते निघाले आहेत। त्याचप्रमाणे तिकडे समोरवरती पण जाण्यासाठी जागा आहे। आज सकाळी इथे पहाट पाडव्याचा कार्यक्रम झाला होता, तर सुंदर असं आज इथे गाण्याचाही कार्यक्रम होऊन गेलेला आहे आणि आजपासून इथे उद्घाटनही झालेलं आहे। तर तुम्ही वेळात वेळ काढून नक्की याला एंट्री करण्यासाठी आपल्याला 2 दरवाजे आहेत, एक ह्या साईडने आहे डोंगरे वसतिगृहाच्या अपोजिट साईडने आणि त्याच्याच बॅक साईडने पण एक आणखीन रस्ता आहे येण्यासाठी। खूप चांगल्या पद्धतीची सिक्युरिटी आहे। CCTV कॅमेरेही खूप जास्त प्रमाणात लावले आहे आपल्या सिक्युरिटीसाठी, तुम्ही बघू शकता। CCTV कॅमेरेही खूप लावलेले आहेत, त्यामुळे काही गैरवर्तन होणार नाही आणि झालं तर ते कॅप्चर होऊन गुन्हेगाराला पकडता येईल याच्यासाठी सगळी प्रोव्हिजन ही इथे ऑलरेडी केलेली आहे। नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालकिल्ला आहे आणि आपलं काम आहे ते चांगलं मेंटेनही करायचं। त्याचप्रमाणे कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल ही पण गोष्ट तेवढी चांगली आहे। त्यामुळे मित्रांनो आपले सगळे नाशिककर खूप चांगले आहे, आपलं काम आहे हे चांगलं मेंटेन करायची, स्वच्छ ठेवण्याची। आणि हे टूर तुम्ही एक दिवस नक्की आपल्या वीकेंडला किंवा वीकडेमध्ये जेव्हाही जमेल एक टूर इथे तुम्ही नक्की करा, आपल्या फॅमिलीला परिवाराला घेऊन थोडं त्यांच्यासोबतही टाईम स्पेंड, चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करू शकाल आणि इथले जे त्या खर्च केलेला आहे त्याचाही तुम्ही उपभोग आणि आनंद घेऊ शकाल आणि याचं चांगलं मेंटेन करण्याचंही काम आपलंच आहे। मित्रांनो हा होता प्रमोद महाजन गार्डनचा एक टूर। तुम्हाला व्हिडिओ आवडला असता तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नाशिकचे असेच नवनवीन उपक्रम, चांगल्या गोष्टी आपण ते शेअर करतो। सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे लागणार नाही आहे, परंतु ॲटलिस्ट अपडेट तुम्हाला कळत जाणार आहे। तर मित्रांनो एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, वंदे मातरम, जय श्रीकृष्ण, भेटूया।